नमस्कार मित्रांनो, आपला आवडता चॅनल बीएमसी कामगार येथे आपले स्वागत आहे. आणि आज नव्याने आम्ही पुन्हा एक बातमी घेऊन आलो आहे. बातमी अशी आहे की आयकर कायदा 2025 नुसार फॉर्म 15G 15H च्या जागी 1 एप्रिल 2026 पासून फॉर्म 121 लागू करण्यात आलेला आहे. यास्तव लागू असल्यास आर्थिक वर्ष 2026-27 साठी मुदत ठेवीवरील कर सूट मिळवण्यासाठी कृपया फॉर्म 121 सादर करावा अशी विनंती आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधावा. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जेही आपण कर्ज काढतो, बीएमसी कामगार बीएमसी बँकेतून कर्ज काढतो, 5 लाख काढतो, 10 लाख काढतो आणि जे शेअर्स ठेवले जातात आपल्या बँकेकडे, त्याचा जो एरियस असतो तो मिळतो आपल्याला दरवर्षी. तर यावर्षी मिळाला नाही, तर यावर्षी काही चेंजेस आले आहेत, त्यामुळे हा असा बदलाव आलेला आहे. तर आपण आपल्या जे सॅलरी अकाउंट आहे, बँक आहे, तिथे जाऊन ही चर्चा करू शकता आणि काय प्रोसेस आहे हे माहिती करू शकता. आणि किंवा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू की यासाठी आपल्याला काय केले पाहिजे. तर मित्रांनो, दुसरी बातमी अशी आहे की चतुर्थ श्रेणी कामगार बीएमसी कामगार जे आता सध्या वातावरण चालू आहे की प्रत्येक कामगाराला जनगणनेसाठी नियुक्त केले आहे आणि जवळजवळ ह्याचा प्रचंड विरोध होत आहे. आणि प्रचंड विरोध दिसताना प्रत्येक आयुक्त आणि वर्कर हे आंदोलन करत आहे की हे कुठेतरी मागे घ्यावे. आणि सध्या अशी चर्चा चालू आहे की कामगारांना फील्ड वर्क करून ते काम करावे लागत आहे आणि भरल्या उन्हात त्यांना पळावं लागत आहे, इकडे तिकडे जावे लागतं, चौकशी करावी लागते जनगणनेसाठी. तर यावर आधारे रोज काही ना काही बातमी येत असते. चला आणखी एक बातमी पाहूया. एका व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला दाखवले होते की LSG जे आहे त्याचा आता निकालची प्रक्रिया झाली आहे. इथे आपण पाहू शकता की कसा निकाल बघायचा. बस आपला फक्त सीट नंबर इथे टाकावी, या वेबसाईट वरती जाऊन आणि सीट नंबर टाकल्यावर व्ह्यू रिझल्टला ओके करा आणि बघा आपला रिझल्ट काय आलेला आहे. आणि आपण इतरांचे रिझल्ट चेक करू शकता. अशा प्रकारे हे आज रिझल्ट लागलेले आहे, म्हणजे ऑफिशियल वेबसाईट वरती असे बघितले जाऊ शकता आपण.